लास्ट केस आपण काय बघितलं होतं, सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ सॅनियल कॅरिंग अँड पॉईंट लोड. तर आपण या सेकंड केसमध्ये काय बघणार आहोत, तर सिम्पली सपोर्टेड बीम दिलेली आहे आणि जो लोड आहे तो लोड कसा आहे, इसेंट्रिक आहे. इसेंट्रिक आहे. तर इसेंट्रिक असताना एक शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी ड्रॉ करायची आपण ह्या केसमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला पॉईंट आपण नेहमी काय कॅल्क्युलेट करतो, सपोर्ट रिॲक्शन कॅल्क्युलेट करतो. सपोर्ट रिॲक्शन कसं कॅल्क्युलेट करतो, तर टेक समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरती जाणारे फोर्सेस काय करतो आपण, पॉझिटिव्ह घेतो. खाली जाणारे फोर्सेस काय करतो आपण, निगेटिव्ह घेतो. बघा इथं आर ए कुठं जातो आहे, वरती जातो आहे. आर बी पण कुठं जातो आहे, वरती जातो आहे. डब्ल्यू कुठं जातो आहे, खाली. म्हणून मायनस घेतला आपण, इज इक्वल टू 0. इथं काय मिळालं आपल्याला, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 0. आर ए प्लस आर बी इज इक्वल टू डब्ल्यू. इकडं आल्यानंतर काय होईल, इथं प्लस डब्ल्यू. याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण, 1 म्हटलं. नंतर सेकंड पॉईंट आपण नेहमी काय कॅल्क्युलेट करतो, टेक मुवमेंट ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 0. आपण या पॉईंटला मुवमेंट काय केली, 0 घेतली. मुवमेंट 0 घेतली. तर मुवमेंटसाठी साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. क्लॉकवाईज काय करतो मी, पॉझिटिव्ह घेतो आणि अँटी क्लॉकवाईज काय करतो मी, निगेटिव्ह घेतो. हे तुम्ही अल्टर पण करू शकता. हे तुम्ही पॉझिटिव्ह घ्या किंवा हे निगेटिव्ह घ्या आणि काहीच फरक पडत नाही. सपोज मी इथं काय केलं, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतलं, अँटी क्लॉकवाईज काय केलं, निगेटिव्ह घेतलं. मग इथं बघा ए पॉईंटला आपण मुवमेंट घेतलेली, ए पॉईंटला 0 घेतलेली. तर हा कशी प्रोड्यूस करणारे, क्लॉकवाईज प्रोड्यूस करणारे मुवमेंट, हा फोर्स डब्ल्यू. म्हणून इथं डब्ल्यू इंटू हे डिस्टन्स किती, इथे ए. आता हा फोर्स कसा आहे, इथं कशी मुवमेंट प्रोड्यूस करणार, अँटी क्लॉकवाईज. म्हणून मायनस आर बी इंटू हे डिस्टन्स किती आहे, यल. आर बी इंटू यल इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला इथं काय मिळेल, आर बी इज इक्वल टू डब्ल्यू ए डिवायडेड बाय यल. हे आर बी भेटलं आपल्याला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आर ए. तर हे जे आलेलं आहे व्हॅल्यू, हे व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करा. आर ए प्लस डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय यल इज इक्वल टू काय आलं आहे, डब्ल्यू. म्हणजेच इथं काय येईल, आर ए इज इक्वल टू डब्ल्यू मायनस डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय यल. म्हणजेच हे काय येईल, डब्ल्यू इंटू डब्ल्यू कॉमन आहे. चा बेस सेम करून घ्या. इथं बघा डब्ल्यू मायनस डब्ल्यू इंटू यल मायनस डब्ल्यू इंटू ए डिवायडेड बाय यल. काय आलं इथं, डब्ल्यू डिवायडेड बाय हा यल. आणि हा इथं काय यल, हा डब्ल्यू कॉमन घेतला. खाली काय राहिलं आपलं, फक्त ब्रॅकेटमध्ये यल मायनस ए. आता यल मायनस ए काय असतं नेहमी, काय येईल इथं, बी कसं घेतलं आपण इथं, बी इज इक्वल टू, इथं बघा हा डब्ल्यू आपण कॉमन घेतला. खाली काय राहिलं, यल मायनस ए. तर यल मायनस ए म्हणजे लेंथ मायनस दिस डिस्टन्स ए. काय भेटलं आपल्याला, बी. म्हणजे आर ए किती आला इथं, डब्ल्यू बी बाय 2. इथं लिहून घ्या, डब्ल्यू बी बाय 2. आर बी किती आलेला आपला, डब्ल्यू इंटू ए बाय 2. हे झालं सपोर्ट रिॲक्शन. नंतर सेकंड पॉईंट आपण काय करतो, शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करतो. शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. सेक्शनची लेफ्ट साईड अपवर्ड आणि राईट साईड डाऊनवर्ड काय करा, पॉझिटिव्ह घ्या. सेक्शनची लेफ्ट साईड डाऊनवर्ड आणि राईट साईड अपवर्ड काय करा, निगेटिव्ह घ्या. तर फर्स्ट पॉईंट बघा, शिअर फोर्स एस एफ ॲट पॉईंट बी. सेक्शन घ्या. इथं सेक्शन घेतलं आपण. सेक्शन घेतल्यानंतर काय दिसतं आपल्याला, सेक्शनची राईट साईड अपवर्ड काय येणार आहे, निगेटिव्ह काय येणार आहे, तर आर बी म्हणजे तिथे निगेटिव्ह डब्ल्यू इंटू ए बाय 2. तर शिअर फोर्स ॲट पॉईंट सी पॉईंटला इथं सेक्शन घ्या. सेक्शनची राईट साईड बघा, इथं डब्ल्यू कसं आहे, डाऊनवर्ड काय करणार आपण, पॉझिटिव्ह घेणार. मायनस हा डब्ल्यू इंटू ए बाय 2. किती येईल हे, शिअर फोर्स ॲट पॉईंट सी, डब्ल्यू मायनस डब्ल्यू ए बाय 2 नाही सॉरी, डब्ल्यू मायनस इथं डब्ल्यू ए बाय किती आलेलं, इथं यल आलेलं आहे, 2 नाही. इथं किती आलेलं आहे, यल. इथं पण डब्ल्यू बी बाय 2 काय आलेलं आहे, यल आलेलं आहे. म्हणून इथं यल येईन, इथं पण काय येईल, यल येईन. म्हणजेच इथं काय आलं, डब्ल्यू मायनस डब्ल्यू ए बाय यल. नंतर शिअर फोर्स ॲट पॉईंट ए घ्या. शिअर फोर्स ॲट पॉईंट ए दिस फोर्स डाऊनवर्ड आहे. सेक्शनचे किंवा डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता, डब्ल्यू इंटू सेक्शनची लेफ्ट साईड बघा अपवर्ड काय घेतलेलं आहे, पॉझिटिव्ह, डब्ल्यू इंटू बी बाय
2. नंतर काय करा, शेअर फोर्स डायग्राम ड्रॉ करून घ्या. शेअर फोर्स डायग्राम कशी ड्रॉ करायची नेहमी, तर जी लोडेड डायग्राम असते त्या लोडेड डायग्रामच्याच खाली आपण शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काय करतो, नेहमी ड्रॉ करतो. सपोज SFD काढून घेऊ आपण. SFD आधी काय करा, एक हॉरिझॉन्टल लाईन काय केली मी ड्रॉ करून घेतली. तर नंतर बघा, सपोज हा पॉईंट A आहे, C आहे, नंतर B पॉईंट आहे. शेअर फोर्स ॲट पॉईंट B काय आहे, निगेटिव्ह W×A/2. शेअर फोर्स ॲट पॉईंट C पॉईंटला कसं आहे, W-WA/2. W-WA/L आहे, सॉरी म्हणजे तिथे कॅल्क्युलेट करून घ्या. W×L मायनस W×A/L म्हणजे सी किती, L-A. L-A मीन्स B, म्हणजे W कॉमन आहे, L-A/L. L-A लेंथ मायनस डिस्टन्स मीन्स काय राहिले खाली, फक्त WB/2. हे कसं आले, पॉझिटिव्ह, म्हणून इथे घ्या WB/L, दिस WB/L. नंतर इथं शेअर फोर्स ॲट पॉईंट A पण कसं आहे, WB/L. हे जे पॉईंट्स आलेत ते पॉईंट्स काय करा, जॉईन करून घ्या. रूल माहिती SFD आणि PMD ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला. पहिला रूल काय, जर शेअर फोर्स 2 पॉईंट्समध्ये फोर्स नसेल तर शेअर फोर्स कसा असतो, कॉन्स्टंट, फर्स्ट रूल. देन सेकंड पॉईंट बघा इथं, निगेटिव्ह, तर SFD कशी आली, पॉझिटिव्ह. हे झाली शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. थर्ड जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. बेंडिंग मोमेंटची कॅल्क्युलेशन करताना नेहमी लक्षात ठेवा, सेक्शन जे खालनं फोर्सेस जातात ते काय करतात, पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट प्रोड्यूस करतात, त्यालाच काय म्हणतात, सॅगिंग म्हणतात. जे वरनं फोर्सेस जातात ते कसे करतात, निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट प्रोड्यूस करतात, त्यालाच काय म्हटलं तर हॉगिंग म्हटलं तर, याला काय म्हटलं तर सॅगिंग म्हटलं तर बघा इथं सिम्पली सपोर्टेड बीमसाठी, फॉर सिम्पली सपोर्टेड बीम आपल्याला आणखीन एक रूल माहिती आहे. रूल काय सांगतो आपल्याला, फॉर सिम्पली सपोर्टेड बीम बेंडिंग मोमेंट ॲट इट्स एंड पॉईंट इज ऑलवेज कसे असते, 0. म्हणून इथं ॲट MA इज इक्वल टू काय येणार आहे, MB इज इक्वल टू काय येणार आहे, 0. त्यानंतर राहिलं लास्ट पॉईंट, मुवमेंट ॲट पॉईंट सीला घ्या. इथं सपोज मुवमेंट घेतोय मी, हा फोर्स कसे प्रोड्यूस करणार, इथं पॉझिटिव्ह, म्हणजे हा फोर्स काय येणार आहे, इथं RB इंटू हे डिस्टन्स B काय येणार आहे, RB काय WA/L इंटू B, म्हणजे काय आलं आहे WAB/L. RB किती आलं, WAB/L. नंतर डायग्राम ड्रॉ करून घेऊ. बघा इथं MB किती, 0, MA किती, 0. नंतर C पॉईंटला पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट WAB/L. हे जे पॉईंट्स आहेत ते जॉईन करून घेऊ आपण. हे पॉईंट्स काय केले आपण, जॉईन करून घेतले. इथे आपल्याला काय समजतं, शेअर फोर्स डायग्राम कशी, इथं लक्षात काय ठेवायचं, ऑनलाईन एक्झाम असेल किंवा ॲप्टिट्यूड एक्झाम असेल, शेअर फोर्स डायग्राम स्ट्रेट लाईन असेल तर बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी असते, इन्क्लाइन लाईन असते. शेअर फोर्स डायग्राम जर इन्क्लाइन लाईन असेल तर बेंडिंग मुवमेंट डायग्राम कशी असते, पॅराबोलिक असते. आणखीन एक पॉईंट लक्षात ठेवा, जिथं शेअर फोर्स डायग्राम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह साईन चेंज होते त्या पॉईंटला काय म्हटलं तर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शियर. सिमिलरली जर बेंडिंग मुवमेंट डायग्राममध्ये साईन चेंज होत असेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह तर त्या पॉईंटला काय म्हटलं तर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्झुरल. ठीक.